तर मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एक धाव नक्की सांगून जाईल. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कशाची परवा बी कुणाची. सुरुवात कट करत असताना कॉन्फिडन्स दिसतोय साईनाथ ठाकरे यांच्या बॅटमधून. हा सिंगल पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. वैभव लचके आणि साईनाथ ठाकरे असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ ओपनिंग पेअर ऑफ चलो शिर्डी 11. ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक तर जबरदस्त होता, मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या फलकावरती 2. दोन्ही फलंदाज चांगल्या प्रकारची बॅटिंग करतात, मात्र मिळाली फक्त आणि फक्त सिंगल. चलो शिर्डी 11 कांबा या संघाचे हार्ट सपोर्टर अर्थातच मी म्हणेल आमचे निलेश दादा निचिते साहेब, तसेच संतोष दादा ठाकरे साहेब, आमचे कृष्णादादा ठाकरे साहेब, आमचे शुभम शेठ ठाकरे साहेब, हे सर्व इथे उपस्थित आहेत. ही मॅच एन्जॉय करतायत टीमला सपोर्ट करण्यासाठी. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल सीमारेषा पलीकडे. साईनाथ ठाकरेचा ब्रँड दाखवणारा हा A1 क्वालिटीचा KPL ब्रँडेड चौकार. आणि कृष्णादा आहेत म्हणजे मॅच मध्ये कमबॅक नक्की चलो शिर्डी 11 कांबा संघाचा होईल. दुसरीकडे प्रवीण दादा आहेत, ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. सागर दादा आहे, त्यांच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. जणू काही साईनाथ ठाकरे यांनी चहा सोबत बिस्किट नाही तर चहा सोबत नशीब खाऊन आलाय, असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. सार्थक आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित यायचंय. सार्थक आपण जिथे कुठे असाल त्वरित या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा फलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले होते. मिस्टेक. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय वैभवने. वैभव नक्कीच इंटरेस्टेड होता, मात्र साईनाथ यांनी नकार दिलाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा कंप्लीट आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती डबल, 5व्या बॉलवरती सिंगल आणि 6व्या बॉलवरती डबल पाहायला मिळाली. स्पीडअप करायचं विनंती आहे टीम दत्तकृपा वॉरियर्स. चला लवकरात लवकर मॅच सुरू करायचे विनंती असेल प्रवीण दादा. आता हा बॅटल पाहायला मजा येईल. विकास आणि विकास विपक्ष साईनाथ अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 365 दिवस हे खेळाडू सोबत असतात. हे दोन चांगले मित्र. आता कोण कोणावरती भारी पडेल.
हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. खोल टप्प्याचा बॉल जरूर पाहायला मिळाला. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतो. विषेपमध्ये ड्राईव्ह करण्यात आलाय. एकदम कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि फलंदाज बाद असतील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक पहिला चलो शिर्डी 11 खांबा या संघाला. म्हणजे ओपनिंग बॅटर ओपनिंग बॉलर. शिवाजी राठोड आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 3 पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर धावसंख्या 12 या आकड्यावरती पहिला धक्का आणि यावेळेस विकेट. फलंदाज बाद झालेत. अचंबित करणारी गोलंदाजी आणि त्यावरती विकेटचं पतन. चांगल्या बॉलवरती आउट झाला असतं साईनाथ भाऊ, चालला असतं. अशा बॉलवरती आउट झालाय. आता काय बोलू, विकेट. मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. पंकज शेडिया तुमचं स्वागत आहे. साईनाथ दादांनी ज्या प्रकारची विकेट मी म्हटलं सोडली आहे, या बॉल वरती त्याला बॅट फिरवायला हवी होती. ऑन साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट होईल. आता सागरच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. शिवाजी आणि सागर हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 13 या आकड्यावरती. आदेश या टीमचा आयकॉन आज अनुपस्थित आहेत, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आता कोणाला तरी इथून चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल, कारण आदेश एक असा खेळाडू आहे पॉवर प्लेमध्ये ॲज अ ओपनिंग प्लेयर. तो एक खेळाडू असतो जो येतो मैदानावरती, सिंगल डबल चालूच ठेवतो. दुसरीकडे बॉलिंग करत असताना देखील इकॉनॉमिकल षटक तो हाताळतो असा खेळाडू. आणि इथे बघता बघता मैदानावरती कंप्लीट होईल सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 14 पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. सागर शेठ बनकरी असतील, ज्यांची अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. आमचे प्रवीण दादा बनकरी साहेब, त्यांचं देखील भरपूर सारी मेहनत. गन फिल्डर आहेत प्रवीण दादा. मी वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर म्हणून रेट करतो या संपूर्ण बेल्टमध्ये. जो जबरदस्त फिल्डिंग करत असतो, फिल्डिंग का चीता, तो देखील इन ॲक्शन मध्ये आहे. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 14 पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल दत्तकृपा वॉरियर्स टीम. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलर. विलास कांबडी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस स्टेप आउट झालेत. फटका जबरदस्त पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑन असतील. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
सागरच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. संघाची डुबती नय्या किनारे पोचवावी लागेल, मात्र त्यासाठी करायचंय काय? सिंगल डबल आणि चौकार षटकारांची आतिषबाजी इथून करावी लागेल. सागरच्या खांद्यावरती जबाबदारी आणि सागरने मागील 2 मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. आता या मॅच मध्ये देखील तसाच फॉर्म कंटिन्यू करणं फार महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये बॅटची एज बॉल पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. धावसंख्या फलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचं चषक सौजन्य झाले असे दीपक शेठ मारसे साहेब, त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच आपण पाहू शकतो या स्पर्धेसाठी ज्यांची भरपूर सारी मेहनत आहे, अथक परिश्रम आहेत असे आमचे निलेश शेठ निचिते साहेब, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हाक तुमची मदतीला साथ आमची असे आमचे संतोषदादा ठाकरे साहेब, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे फटका जबरदस्त, 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, दिल मांगे मोर आणि फलंदाजच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड 4. आपल्याला पाहायला मिळतील बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव शंभू JCB बैलाचे मालक आमचे मोठे बंधुराज कृष्णाशेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कृष्णादांचं देखील आपण करूया वेलकम. तसेच आपल्याला पाहायला मिळतील व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, बघता क्षणी प्रेमात पडावा असे आमचे आनंददादा बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत. आनंददादा देखील अगदी मोठ्या भावाप्रमाणे आमच्यावरती नेहमी त्यांचा प्रेम असतो असे आनंददादा बनकरी साहेब, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून आनंददादांची देखील ओळख आहे आणि क्रिकेट फार चांगलं ते खेळतात. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक देखील आहेत, समाजसेवक देखील आहेत, त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मधील. त्यावेळेस ऑन साईडला वळवायचा प्रयत्न जरूर होता, मात्र तीन षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय, ते मात्र 22 या आकड्यावरती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 या आकड्यावरती. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल डीजे यांना. येस, कम ऑन डीजे. आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. अशोक शेठ केणे साहेबांना मी विनंती करेल, आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. कल्याण ग्रामीणचे आर्नॉल्ड बाहुबली अर्थातच योगेश शेठ बनकरी साहेब, त्यांच्या बॅटला जर बॉल लागला, बॉल पण म्हणतो ठीक आहे, या खेळाडूने मला मारलंय, काय हरकत नाही, कारण इतके जबरदस्त पिंच हिटर आहेत, पॉवर हिटर आहेत, पॉवरफुल पॉवर पॅक ड्राईव्ह आणि पॉवरफुल फटकेबाजी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती विकास पाहायला मिळतील. विकास कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सागर. विकास आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील 4 षटकामध्ये. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी स्थिर आहे. स्थगित धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 22 धावा या फलकावरती आहेत.
खोल डप्प्याचा बॉल, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 22 या आकड्यावर स्थिरता धारण करत असताना धावफलक. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका जबरदस्त. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक ही लॉफ्टेड सागरची कव्हर ड्राईव्ह बॉलला पाठवून दिलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर लोखंडेचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. सबक असेल डगआउट मध्ये, कारण धावसंख्या फलकावरती फक्त 26 आहेत. सागरच्या बॅट मधून षटकारांची अपेक्षा जरूर असेल, डगआउट मधून मात्र त्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का, मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. त्यावेळेस देखील इथे मिस्टेक जरूर झाली. लीग बाय शी एकदा वाट. टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल धावफलकावरती 27 या आकड्यावरती मिनिमम 40 धावा देखील बनवणं गरजेचं आहे. आज आदेश सारखा खेळाडू नाही आहे, मात्र त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक गोलंदाज शॉट नक्की आपल्याला पाहायला मिळतो. वैभव लस्केने 2 बिमर टाकले, त्यामुळे 2 गोलंदाज शॉट्स नक्की झाले. यावेळेस देखील फटका जबरदस्त, स्टेप आउट झालेत, सिंगल कंप्लीट झाली. मिस्टेक होत असताना पाहायला मिळेल, खेळाडू फंबल होत आहेत, थोडेसे स्किड झाले, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावींच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक, गोलंदाज देखील तयार. खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. यावेळेस देखील कव्हर क्षेत्रामध्ये मिळेल सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. चौथं 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 30. आता शेवटचं षटक आहे नयन, या शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं फार गरजेचं आहे. जर त्या आल्या, धावसंख्या एकदा 45 ते 50 पर्यंत पोहोचली तर आपण काय केलंय यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये नक्की कमबॅक होईल. मात्र त्यासाठी हे षटक फार महत्त्वाचं आहे. म्हटलं जातं आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचं, अगदी त्याचप्रमाणे आधी या इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आमचे बड्डे बॉय कृष्णादादा ठाकरे देखील ही मॅच एन्जॉय करतायत. आजपासूनच केक कापायला चालू करणार आहेत. ते फार मोठा मित्र परिवार आहे. उद्या केरळला जाणार आहेत बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. बडे लोक बडी सोच. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, पुढे सरकेल 31 या आकड्यावर. 31 ऑन द बोर्ड. गुलाब पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. गुलाबच्या खांद्यावरती देखील जबाबदारी असेल या षटकाची. यावेळेस हॅमर करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, कारण नकार दिलाय दुसऱ्या धावेसाठी. सागर म्हणतील की मी 5 बॉल खेळणार, कारण त्यांच्यावरती कॉन्फिडन्स स्वतःला आहे. आणि पाहूया कशा प्रकारची कामगिरी इथे केली जाईल. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 32 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. गुलाब बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सागर. आणि याच दरम्यान भगवान शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. याला म्हटली जाते फिल्डिंग, आणि मी म्हटलं होतं फिल्डिंग का चीता. प्रवीण बॅकिंगला आले आणि सटीक थ्रो, आणि त्यानंतर फलंदाजाच्या खेळीचा इथे अंत झालेला आहे. सागर लोखंडेच्या खेळीचा अंत. सागर बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर साहिल पाहायला मिळतील.
मला वाटतंय कालच्या मॅच मध्ये साहिलच्या बॅट मधून देखील आपल्याला चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. तो साहिल आता 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त डीप मध्ये फिल्डर असतील. पडतोय चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावफलक 35 या आकड्यावरती. रन्स ऑन द बोर्ड. पुढील मॅच हिरा 11 वर्सेस RCS 11. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. हिरा 11 आणि RCS 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या 36. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आमचे शंभू म्हणजे डेंजर माणूस, म्हणजेच आमचे ऋतिक मनानी चांगलं आहे. यावेळेस पुल केलाय. डीप मध्ये असतील प्रवीण आणि प्रवीण आहेत म्हणजे फिल्डिंग जबरदस्त होईल यात शंकाच नाहीये. थ्रो पण बघा अगदी सटीक पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल ऑन द बोर्ड 38. आता शेवटच्या बॉलवरती एखादा चौकार आला या मॅच मध्ये मित्रांनो थोडीशी अशी स्थिती निर्माण होईल जिथून फाईट बॅक देखील करता येऊ शकतो. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल शिवाजीच्या माध्यमातून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. अशा रीतीने 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होते. 5 षटकांच्या अखेरीस धावफलक 39. 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावेंचं लक्ष असेल. हिरा 11 संघाचे कॅप्टन आणि RCS 11 संघाचे कॅप्टन. हिरा 11 RCS 11. हिरा 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. RCS 11 संघाचे कॅप्टन आय थिंक चेतन असतील ना कॅप्टन. चेतन संतोष दादांच्या 39 झालेत. 40 धावेंचं लक्ष. संतोष दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष आणि ससने असं स्वागत. पहिलाच चेंडू आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या माध्यमातून इथे देखील चूक होत असताना पाहायला मिळते. सातत्याने एसटी रक्षण खराब होतोय. अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी हे एसटी रक्षण एरर जे मात्र कमी होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एरर कमी होतील त्यावेळेस मॅच मध्ये फ्रंट फूट वरती संघ येऊ शकतो. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये शिवाजी पाहायला मिळतील. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात होता मात्र तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 2 या आकड्यावरती 2 रन ऑन द स्कोर कार्ड. 2 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. साहिलचे षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं इम्पॉर्टंट असेल. या षटकामध्ये 4 ते 5 धावा आल्या. कुठेतरी इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली, विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. फटका चांगला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. ॲक्युरेट थ्रो होता. अपील केली जाते मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. दोन धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न हुक करण्यात आलाय. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. कंप्लीट केली जाते सिंगल. 5 धावा धावफलकावरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले मात्र चौकार आणि षटकार देखील लागत नाहीयेत. इथे सिंगल डबल वरती देखील खेळ पुढे जाऊ शकतो. अगदी त्याच प्रकारे आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला फ्रंट फूट वरती बॅटिंग करत असताना दत्तकृपा वॉरियर्स संघ आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धाव्यांचं षटक तिथे मात्र कमबॅक झालं होतं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पिंटू मात्र स्ट्रायकर एंड वरती आहे. पडला चेंडू वळण घेतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल ची समाप्ती होती. 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल ची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. 5 धावा धावा फलकावरती समीकरण येणारे 24 चेंडू. विजयासाठी 35 धावेंची गरज आता आपल्याला पाहायला मिळेल. वे वाचवणं चलो शिर्डी 11 टीम रिक्वेस्ट आहे गरजेचं असेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 5 या आकड्यावरती. सायनाथ ठाकरे बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. सायनाथ ठाकरे यांच्यासाठी खूप सारे शुभेच्छा येत आहेत अनेक व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून. 5 धावा धावफलकावरती बॉलिंग मार्क वरती सायनाथ ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या वर्षीपर्यंत त्याची कंप्लेंट होती मला बॅटिंग नाही भेटत बॉलिंग नाही भेटत मात्र या सीझन मध्ये त्याला बॅटिंग देखील भेटतीये त्याला बॉलिंग देखील भेटतीये आणि तो दुसऱ्यांना रनआउट देखील करतोय. मात्र आता कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकामध्ये येतोय. फुलटॉस चेंडू फटका फसला होता. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये कारण शफल थोड्याशा प्रमाणामध्ये इथे झाले होते आणि आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. निरंजन अर्थातच पॉकेट साइज डायनामाइट छोटीशी कदकाठी आहे निरंजनची. निरंजन सुरोशे छोटीशी कदकाठी आहे. चेंडू चाललाय जो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये कंप्लीट अगदी सायनाथ ठाकरे यांचा जो फोटो आहे तिथे चेंडू अडकलाय. क्या बात आहे. योग जो मात्र जुळून येतोय. याच दरम्यान महेश शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम महेश दादा आपलं सहर्ष असं स्वागत आहे. बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव म्हणून महेश शेठ भोईर यांची ओळख आहे.
ख्याबी, त्यानंतर बबल्या आणि सुंदर बैलाचे मालक आहेत असे आमचे महेशदादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. फटका फसलाय डाऊन दी बॉल. शिवाजी येतोय. कॅच कंप्लीट होतीये. धक्का बसलाय. व्हॉट अ कॅच. इथे फलंदाज होईल बाद. पिंटू करकर बॅक टू दी पवेलियन. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत षटकार. चेंडूवरती विकेट आली, मात्र या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय. विकास निचिते आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आहे आणि विचार केला विकास निचिते यांचा तर ते सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट चलो शिर्डी या संघामधून खेळत असतात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात होता, मात्र तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हा षटकार जर नसता आला तर मॅच मध्ये चलो शिर्डी 11 संघ फ्रंट फूट वरती होता, मात्र षटकार आला आणि तिथून मात्र सामन्याला पूर्ण प्रकारे आता कलाटणी मिळाली आहे. दत्तकृपा वॉरियर संघ या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आलेला पाहायला मिळतो. हे दोन खेळाडू यांची विकेट पडली तर मात्र कमबॅक होऊ शकतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं जातंय. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. 13 धावा धाव फलकावरती आहे. धगधग धगधग आणि धगधग आता वाढलेली आहे, कारण 19 चेंडू विजयासाठी 27 धावांची गरज. 19 चेंडू आणि 27 असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच बनेल का पाहणं महत्वाचं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फिल्डिंग चांगली होतीये. इथे फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळतीये. रनआउटची संधी दोन्ही बाजूंना होती, मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगल षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरं 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम दत्तकृपा वॉरियर्स. दोन षटकांची समाप्ती टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. 14 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम दत्तकृपा वॉरियर्स प्लेइंग अगेन्स्ट चलो शिर्डी 11 टीम. ही जोडी इम्पॉर्टंट आहे दत्तकृपा वॉरियर्स संघाच्या बाजूने. ही जोडी शेवटपर्यंत टिकली तर सामना फिनिश होईल दत्तकृपा वॉरियर्स संघाच्या बाजूने. मात्र या जोडीचा कुठेतरी खेळ समाप्त केला तर मात्र कमबॅक होऊ शकतो चलो शिर्डी 11 संघाचा. मात्र विकेट पडेल की नाही, दुसऱ्या बाजूला चौकार षटकार लागतील की नाही, हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. साहिल आपल्याला पाहायला मिळेल, ज्या साहिलने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावांचं षटक असं साहिल आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होईल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती वळण घेतोय. अगदी ड्रिल करून दाखवतायत की मला ऑफ साइडला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं
अगदी लेफ्टी गोलंदाज आहे, रेअर आणि घातक अशी कॉम्बिडिटी. सातत्याने लेफ्टी गोलंदाजांविरोधात रायटी फलंदाज का बीट होत असताना पाहायला मिळतात, कारण कमी गोलंदाज असतात अशा परिस्थितीमध्ये तो अँगल येतो, तो थोडासा डिफिकल्ट होतो. यावेळेस देखील लाऊड अपील केली जाते पंचांकडे, लाऊड अपील होत असताना पाहायला मिळेल. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. मात्र ज्यावेळेस तुम्ही कॉट बिहाइंडची अपील करता, तुम्ही स्क्वेअर लेग पंचाकडे अपील करू शकता. या गोष्टीची नोंद आपण करणं गरजेचं आहे. प्रमुख पंचांकडे ती अपील केली कधीच जात नाही, स्क्वेअर लेग पंचांकडे ती अपील होत असते. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 16 चेंडू विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. 16 चेंडू 26 असं समीकरण पाहायला मिळतं. फुल टॉस चेंडू होता. साहिलचा विचार केला, अप्रतिम गोलंदाजी टाकतोय. अजूनही अभयचे एक षटक, तो देखील इम्पॉर्टंट असेल. मात्र या षटकामध्ये 3 ते 4 धावा आल्या. कुठेतरी शेवटच्या 2 षटकांमध्ये 22 पर्यंत धावसंख्या पाहिजे असेल तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. दुसऱ्या बाजूला भागेशचा विचार केला, अप्रतिम कामगिरी भागेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. साहिल बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. 3 चेंडू 3 चेंडूंमध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, फंबलनेस पाहायला मिळतीये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे एरर तुम्ही करणं गरजेचं सध्याच्या परिस्थितीमध्ये मी म्हणेल चुकीचं असेल, कारण तुमच्या माध्यमातून कमी धावा डिफेंड करायचेत आणि तुम्ही इथे धावा बहाल करतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे. इथे देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न, करना क्या चाहते थे हेच काही कळलं नाहीये. करना क्या चाहते थे बाई. सिंगल धाव कंप्लीट होती, टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. एका चेंडूचं या षटकांमधील अजूनही शिल्लक. शफल होऊन खेळलेत, फटका चांगला पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. षटक क्रमांक कंप्लीट होतोय तिसरं. 3 षटकांची समाप्ती, 20 धावा धावफलकावरती. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावेची गरज असेल. शुभ सन्मान आपण करणार आहोत. माजी सरपंच सन्माननीय संदीपजी पावशे साहेबांचे इथे शुभ सन्मान सुमात्र करण्यात येणारे विनंती असेल. संतोषदादा ठाकरे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण संदीपदादा पावशे साहेबांचा शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून करायचं आहे. माजी सरपंच सन्माननीय संदीपजी पावशे साहेबांचा शुभ सन्मान सुमात्र मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. सन्माननीय संदीपजी पावशे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र केला जाणारे माजी सरपंच आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी पावशे साहेब, ज्यांचं शुभ सन्मान संतोषदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे. मायची आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण शुभ सन्मान करतोय. यानंतर अजून एक शुभ सन्मान करणार आहेत. विनंती असेल सन्माननीय आनंदजी बनकरी साहेबांना देखील. आनंदजी बनकरी साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते वरप गावातील उद्योजक, समाजसेवक आणि बैलगाड्या क्षेत्रामधील एक फार मोठं नाव महेश शेठ भोईर यांचं शुभ सन्मान आपण करायचं. आनंदजी बनकरी साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण महेश शेठ भोईर साहेबांचं देखील शुभ सन्मान करायचं.
पाहायला गेलं तर एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने एका मोठ्या भावासारखं विचारपूस नेहमी त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि विचार केला तर बैलगाडा क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे. ज्या ज्या अड्ड्यांवरती जातात त्या त्या अड्ड्यांवरती गुलाल त्यांच्या नावाचा आपल्याला पाहायला मिळत असतो. असे आपल्या सर्वांचे लाडके पिस्टन ख्याबी या बैलांचे मालक आहेत मैजादा भुईर आपल्याला पाहायला मिळतील. आणि एका गोष्टीची नोंद करणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये कृष्ण आदा होता त्यावेळेस सामना चलो शिर्डी संघ जिंकला होता. पहिल्या मॅच मध्ये कृष्ण आदा नव्हता त्यावेळेस चलो शिर्डी संघ हारला होता. या मॅच मध्ये कृष्ण आदा आहे आणि सध्याच्या स्थितीला 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज दत्तकृपा वॉरियर्स या संघाला पाहायला मिळते. पहिला चेंडू थोडीशी फंबलनेस इथे पाहायला मिळतीये. एक धाव देखील नव्हती तिथे मात्र एक धाव होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते. येणारे 11 चेंडू 19 धावेंची गरज असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल. 11 चेंडू 19 धावेंची गरज. आणि याच दरम्यान पुन्हा एकदा संतोष शेठ सुरेश साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. फुल ऑन एंटरटेनमेंट पॅकेज. जी तुम्हाला मदतीची गरज लागेल दादांना कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संतोष शेठ सुरेशे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. वैभव आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा शफल झालेत. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो देखील चांगला होता मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते सध्याच्या स्थितीला 2च्या मदतीने 23 या आकड्यावरती. कृष्णदादा ठाकरे त्यांचा उद्या वाढदिवस आहे आणि अभिष्ट चिंतनाच्या आपण सर्वच त्यांना देखील शुभेच्छा देणार आहोत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन चेंडू होता. अगदी चेंडू पडला थोडासा टॉस होतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय. पंचांना चॅलेंज केला जातोय. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळेल त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. आता फिल्डिंग लावून घ्यायची सायनाथ ठाकरे. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त अवधी लावू नका. प्रतीक चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे लवकरात लवकर.
साहेब सगळ्यांना घेऊन जा आपापल्या जागेवर, विनंती असेल थोडंसं स्पीडअप कर. सार्थक बनकरी आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. प्रतीक ठाकरे 1 मिनिट यायचं इकडे. तुम्ही या इकडे, तुम्ही इकडे या. धावत संख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळतीये. 17 धावेंची गरज, 9 चेंडू आणि 17 असं समीकरण पाहायला मिळतं. प्रतीक ठाकरे आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. नऊ चेंडू 17 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागते, चेंडू टप्पा पडल्यावरती चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. समीकरण टेपलंय. 8 चेंडू, विजयासाठी अजूनही 16 धावेंची गरज असेल. जोपर्यंत विकास निचिते आणि प्रवीण बनकरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल मॅच, तोपर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये 25 ते 30 धावा जरी पाहिजे असतील तरी देखील हे दोन खेळाडू बनवू शकतात. आणि जेवणाला मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संतोष शेठ सुरोशे यांच्या माध्यमातून आणि नयनबाई यांच्या माध्यमातून आजच्या दुपारची जेवणाची सोय याची मात्र होत असताना पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र वाईट बॉल येत असताना पाहायला मिळेल. समीकरण थोडंसं चेंज होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोचली 25-25 या आकड्यावरती. नो डाऊट चलो शिर्डी 11 टीमची बॉलिंग लाईनअप चांगली आहे, मात्र बॅटिंग कुठलाही खेळाडू त्यांचं करत नाहीये. बॉलिंग लाईनअप चांगली त्यांची पाहायला मिळतीये. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू, विजयासाठी 13 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 13 असं समीकरण पाहायला मिळतो. मॅच कुठला संघ जिंकेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होईल. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होती. 4 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 28 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू, विजयासाठी अजूनही 12 धावेची गरज असेल. वे वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. चलो शिर्डी 11 टीम, चला वे वाचवणं गरजेचं असेल. 6 चेंडू 12 धावेची गरज. पोरांनो बाहेरून चला. संतोष शेठ सुरेशे आणि नयनबाई यांच्या माध्यमातून आजच्या दुपारच्या जेवणाचे सोयची मात्र झालेली आहे. टीम हडल घेऊ नका. चला टीम हडल घ्यायचं नाहीये. रिक्वेस्ट लवकरात लवकर सामना सुरू करायचा आपल्याला. टीम हर्डल जो मात्र घ्यायचं नाहीये, या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल मित्रांनो. थोडंसं सहकार्य करायचंय. चलो शिर्डी 11 टीम, टीम हर्डल घेऊ नका. चलो शिर्डी 11 टीम, टीम हर्डल घ्यायचं नाहीये. सायना ठाकरे टीम हर्डल घेऊन देऊ नका. येणारे 6 चेंडू, विजयासाठी 12 धावेंची गरज असेल. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध तक करना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. ज्यावेळेस संघ तुमचा अडचणीमध्ये असतो, अशा परिस्थितीमध्ये संघाचा तारणहार जर तुम्ही बनला तर तुम्ही तुमच्या संघाच्या विजयाचा शिल्पकार बनता. मात्र आता 6 चेंडूंमध्ये 12 धावेची गरज आहे. मंगलशेठ केने अर्थातच बगीरा बैलाचे मालक यांच्या माध्यमातून जो संघ विजय होईल त्या संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज जो मात्र जमा झालेला आहे, या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. बगिरा बैलाचे मालक आहेत मंगलशेठ केने, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला जिंकणाऱ्या संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती दीपक, फटका फसला, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच सुटलेली पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट असू शकते आणि इथे फलंदाज बाद होतोय. समीकरण येऊन टेपला येणारे 5 चेंडू, विजयासाठी 11 धावांची गरज. ठाकरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाजसाठी. जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जेसीबी आणि शंभू बैलाचे मालक कृष्णशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ही सुवर्ण संधी असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज होतोय बाद. विकास निचिते बॅक टू दी पवेलियन. बॅकफुट वरती आले, फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली होती. स्ट्रायकर एंड वरती परेश पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती येणारे 3 चेंडू, विजयासाठी 10 धावेची गरज. आणि आता कृष्णशेठ ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला पाहायला मिळतो. उमेश शेठ ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असे, कारण आपल्याच घरातला संघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघ जर फ्रंटफूट वरती असेल तर चेहऱ्यावरती स्मित असे का नको. मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतोय, कॅच ड्रॉप होती. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज जो मात्र बाद होतोय. समीकरण 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. आहे कारण मागच्या सीझन मध्ये चलो शिर्डी 11 संघ एकही मॅच जिंकला नव्हता. मात्र या सीझन मध्ये पहिली मॅच जिंकले, त्यानंतर दुसरी मॅच थोडक्यात हरले आणि आता विजयाच्या समीप आहेत. 2 चेंडू, विजयासाठी अजूनही 9 धावेची गरज. सामना कुठला संघ जिंकेल पाहणं महत्वाचं असेल. न्यू बॅटर विलास येतोय, विलासकडे देखील कॅलिबर आहे. एक मोठा फटका या चेंडूवरती आला तर सामन्याला कलाटणी मिळेल, मात्र मोठा फटका येईल की नाही हे देखील पाहणं महत्वाचं असेल. संतोष दादांची चर्चा झाली होती, ते म्हणत होते संघ जिंकणं गरजेचं आहे आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर संघ फ्रंटफूट वरती पाहायला मिळतोय. फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतोय, कॅच झाली कंप्लीट. या मॅचची अजून एक विकेट, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन.
काय गोलंदाजी होती इथे. बॅटिंग चांगली होत नाही, मात्र गोलंदाजी इतकी सुरेख होतीये की बोलून फायदा नाहीये. क्लीन बोल्ट आणि अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे चलो शिर्डी 11 संघाने. वेल प्लेड चलो शिर्डी 11 टीम. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत सध्याच्या स्थितीला दत्तकृपा वॉरियर्स या संघाला. वेल प्लेड बोथ टीम्स. दोन्ही संघांचं कौतुक होणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय विदाउट एनी डाऊट. शेवटच्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या असा दीपक आपल्याला पाहायला मिळेल असेल मॅन ऑफ द मॅच. आणि आता संतोष शेठ ठाकरे यांच्या दीपक आणि सायल यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज संतोष शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून. कृष्ण शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल दीपकसाठी. आणि सन्माननीय मंगल शेठ केने यांच्या माध्यमातून संघासाठी चलो शिर्डी यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बगीरा बैलाचे मालक म्हणून मंगल शेठ केणे साहेबांची ओळख आहे, त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे.